हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गृह्णोमि साकरे नाम विस्तृतं, ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णेवो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणी पंथी। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप। एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधिजी। नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा। सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता। ज्ञानदेव मनी नामही सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराळ जाणी। हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी। आपले व्हिडिओ जरी ऑन केले तरी चालतील। रामकृष्ण हरी महाराज, मी स्क्रीन रेकॉर्डिंग करत असल्यामुळे माझा व्हिडिओ मला कंपल्सरी बंद ठेवावा लागतोय। मी स्क्रीनवर दिसते म्हणून, मग बाकीच्यांचे ऑन करा। काय सांगाले आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, कारण हरिपाठामध्ये 10व्या क्रमांकाचा हरिपाठामधील अभंग आहे। कारण ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, कारण देवानेच अवतार ज्ञानेश्वर रूपाने घेऊन ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हरिपाठाच्या अभंगातून तुम्हा आम्हाला कळण असं बोलायला लागले। कारण माऊली आपल्याला कळण असेच बोलते, जसं आई लेकराला जी बोलती तर त्याला कळण असंच बोलती, आणि कळण असं जर बोलली तर त्या लेकराला कळत असत। तस प्रत्येक आपल्याला माऊली कळण असंच बोलायला, पण आपल्याला लक्षात येत नाही त्याच कारण आपलं कुठंतरी चुकाय। आपण स्वतःला जीव समजून ऐकायलो का मनुष्य समजून ऐकायलो? तर महाराज सांगले की आपल्याला मी माणूस आहे असंच आपण समजलं, आणि साधू संत प्रत्येक नरदेहात आलेल्या जीवालाच उपदेश करतात। इतर देहातल्या जीवाला बोध नसतो, इतर देहातल्या जीवाला उपदेश नसतो। इतर देहात आहार निद्रा भय आणि मैथून सर्व योनी समान, पण मनुष्य देहीची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला। कारण मनुष्य देहात मी देव आहे असा अधिकार मनुष्य देहात कळून घ्यायचा असा अधिकार फक्त याच देहात आहे। पण आपण मनुष्य देहात येऊन आपण संसार करण्याच्याच भानगडीत पडलो।
कारण सगळ्याला जो नाद लागला तर संसार वाढवण्याचाच नाद लागला. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, कारण संसार वाढाव याच्याबद्दल सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत. सगळ्याला वाटतं का आपल्याला कळून घ्यावं का संसार वाढाव. आपल्याला वाटतं का? कारण इथं तर कोणीच बोलायला, आता मला तर पुढून बोलल्याशिवाय सांगता येत नाही आणि इथं तर कोणीच बोलायला. कारण कळत का नाही हे मला कळायला पाहिजे ना, की आता मी जे बोलायलो हे तुम्हाला समजत का नाही. कारण का हो सांगण्यात चुकायलं का तुमचं ऐकण्यात चुकायलं हे जर मला मिळायला लागला, जर गायीच्या कासामध्ये जर त्या वासराने जर हुबणे हल्ल्या जर तिने जर पाहणा नाही सोडला तर मग काहीतरी म्हणावं लागत. वासरू काय करायला गायीच्या कासात तोंड घालतं, गाय जर नाही पाहली तर. तसं आता इथं मी जर बोललो, तुम्ही जर नाही लक्षात घेतलं किंवा नुसतंच ऐकण्याचं आपण काय करायलो तर आपल्याला सवय लागली. परमार्थ काय लागला तर सवयीने करायलो का गरजेने करायलो? सवयीने. कारण महाराज सांगत असते की दवाखान्यात जायचं असलं तर गरजेने जावं का सवयीने? गरजेने जावं. आणि इतर देहामध्ये काय तर इतर देहामध्ये नुसतं कळलंय, ओळखणं इतर देहात नाही. आणि मनुष्य देहामध्ये आपल्याला कळतं आणि आलेला अनुभव खरा आहे का खोटा आहे हे निवडता येत. इतर देहात निवडण्याची अक्कल नाही आणि मनुष्य देहात अक्कल आहे, पण ती अक्कल आपण इतर लोकांच्या संगतीमध्ये संसाराच्या संगतीत लावली. म्हणून माऊली सांगते की आपण परमार्थ केला पाहिजे, पण कोणाच्या संगतीत केला पाहिजे तर संतांच्या संगतीत. परमार्थ कोणाच्या संगतीत करा? संतांच्या संगतीत. कारण संताला देव माहिती. देव कोणाला माहिती? संताला माहिती. जसं महाराज सांगत असते की एखाद्या जर पुढाऱ्याला भेटायचं असलं, एखाद्याला जर आमदाराला भेटायचं असलं तर आपल्याला मध्ये दलाल लागतो. काय लागतो? ते मधला पुढारी लागतो, मधले काय लागते. तसं देवाला भेटायचं असलं तर आपल्याला संताच्याच मार्गाने जावं लागतं. कोणाच्या मार्गाने? पण संत काय? संत महाराज सांगतात की संत जर आपल्याला योग्य मिळाले तर देव प्राप्त होत असतात. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून हरी जर प्राप्त करून घ्यायचा असला तर कोणाचे पाय धराव? संतांचे पाय धराव. पण आपण संतांचे पाय धरतो का? नाही धरीत. आपण काय करायला लागलो तर संत काय, संत कोण आहेत हे आपल्याला कळत नाही. आपण महाराज म्हणले की जो स्वांगाचा ढोंगाचा परमार्थ करतो त्याच्यात नादी आपण लागायलो. आपण नादी कोणाच्या लागायलो? स्वांगाने केलेला परमार्थ. महाराज म्हणले सोंगे छंदे काही देव जोडे आईसे नाही. देव स्वांगाने आणि छंदाने देव जोडता येत नाही. संतांच्या संगतीमध्ये आपलं जर मन घातलं, मन संतांच्या मार्गाने जर लावलं तर आपल्याला देव कळत. आपलं मन काय झालं तर मोक्कार सुटलं. जसं एखादं ढोर जर मोक्कार सुटलं तर कोणाच्या धनात जातो. मग मोक्कार सोडलेलं ढोर जर कोणाच्या धनात जात, तसं आपलं मन संसाराच्या संगतीमध्ये काय झालं तर कशाच्या बी नादी लागलं. जडाच्या नादी लागलं आणि मूर्ख जीवाच्या नादी लागलं. देवाच्या नादी लागलं नाही. देवाच्या नादी लागलं तर देव कळत असतो. आणि जडाच्या नादी जर लागलं तर आपल्याला काय होतं तर आपलं मन मूड होत. आणि जीवाच्या नादी लागलं तर आपलं मन काय होतं?
तर आपल्या मनात देव कळत नाही. आणि देव कळायचा असला तर संतांच्या संगतीमध्ये परमार्थ लक्षात घेतला पाहिजे. इतरांच्या संगतीमध्ये परमार्थ लक्षात घेता येत नाही. आणि संतांच्या संगतीमध्ये जसं आरशामध्ये आपलं तोंड दिसत असत, तोंड दिसण्याचं ठिकाण आरसा आहे, पण कोणाला दिसत तर आपल्याला दिसत. तस संतांच्या आरशामध्ये आपल्याला आपण कोण आहोत हे निहाळा. आपण बायकोच्या आरशात आपलं तोंड पाहायला लागलो, बायकोच्या आरशात आपलं तोंड पाहिलं की नवरा वाटत, पोराच्या आरशात आपलं तोंड पाहिलं तर बाप वाटत, लोकांच्या आरशात आपलं तोंड पाहिलं तर आपण कोण वाटत तर माणूस वाटायला. पैशाच्या संगतीत आपण आपलं तोंड पाहिलं तर श्रीमंत वाटायला. पुण्याच्या संगतीत आपण आपलं तोंड जर पाहिलं तर पुण्यवान वाटायला. पण संतांच्या संगतीत आपण आपल्याला जर निहाळलं तर आपण देव आहोत असं लक्षात येतं. संत सांगतात की अनुभवाला येणार हे जे शरीर आहे, हे शरीर मी नाही, माझं नाही आणि खरं सुद्धा नाही. शरीर मी का नाही? कारण शरीराला कळत नाही आणि आपल्याला कळतं. शरीराला कळत असं वाटतं, पण शरीराला कळत नाही, ते माझ्यामुळं वाटत. जसं पाणी पळत तर पाण्यामुळं नाही, अग्नीच्या संबंधाने पाणी पळत असंच वाटत. पण पाणी पळायला असाच अनुभव येतो. पण आपण ध्यानात घेतलं की पाण्यातून न दिसणारा अग्नीच पळणार आहे. तस आता इथं हे जे शरीर आहे, या शरीराला कळतं का आपल्यामुळं शरीराला कळतं असं वाटतं? तर आपल्यामुळं शरीराला कळतं असा अनुभव येतो. म्हणून शरीर न जाणणारा असा अनुभव जरी येत नसला तर शरीर न जाणणाराच झालेलं आहे असं आपल्याला संतांच्या संगतीमध्ये उजळतो. इतरांच्या संगतीमध्ये आपल्याला असं उजळत नाही. इतरांच्या संगतीमध्ये आपल्याला काही बी लक्षात घेतो आणि संतांच्या संगतीमध्ये आलेल्या शरीराचा अनुभव, शरीर हे आपल्याला अनुभवात येणार आहे आणि ज्याला अनुभव यायला ते आपण आहोत. मग आता इथं शरीर दिसून प्रत्यक्ष आहे आणि आता इथं शरीर शरीरामुळं कळालं का शरीरात हवाय म्हणून कळालं? तर हवाय म्हणून कळालं. सगळ्याचे शरीर एवढे जरी आता वजनाचे वाटत असले तर शरीरात आता काय चालू आहे? हवा चालू आहे. हवेला वजन आहे का? हवा दिसती का? हवा नाही का? मग दिसणाऱ्या शरीराला किंमत आहे का न दिसणाऱ्या हवेला किंमत आहे? तर न दिसणाऱ्या हवेला किंमत आहे. म्हणून न दिसणारी हवा आता आहे, इथं आहे आणि चालू आहे आणि फुकट. हवा शरीरात घ्यायला पैसे लागते का? मीटर मध्ये लाईन यायला पैसे लागते. तसं आता इथं ही हवा चालू आहे आणि हवा आता इथं कोणामुळे चालू आहे? देवामुळे चालू आहे. जीवन, जीवाचा जीवन कोण आहे? जीवाचा जीवनू कवने ठाई, विठ्ठल आमुचे जीवन अगम निगमाचे स्थान. कारण विठ्ठल आमचं जीवन आहे. कारण देवामुळेच हे शरीर काय झालं तर जिवंत आहे. आता जिवंतपणा कोणामुळे? तर देवामुळे. मग असा जिवंतपणा देवामुळे असं कोणाकडून ध्यानात येतं? संतांकडून येतं. कोणी सांगत नाही. कारण संताशिवाय हे बोलणं कोणीच बोलत नाही. म्हणून संतांच्या संगतीत जर आपण बसलो, वैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. कारण संतांच्या संगतीमध्ये आपण जर बसलो तर अनुभवाला येणार शरीर मी नाही, माझं नाही, खरं नाही. हे खरं आहे
आणि असं ज्याला हे कळतं तो खरा आहे, तो मात्र दिसत नाही. तो कशानेच अनुभवाला येत नाही, त्याच्याशिवाय अनुभव येत नाही. काय सांगायले महाराज, त्याच्याशिवाय कोणताच अनुभव नाही. त्याला कोणत्याही पदार्थाने अनुभवता येत नाही असा त्याचा अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणले की त्याला ओळखावं लागतं. त्याला काय करावं लागतं? ओळखावं लागतं. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. म्हणून हरी ओळखणं, देव देव करता येत नसतो, देव ओळखावं लागत. जसं आता लाईन ओळखावं लागते का दिसणं? ओळखावं लागते. तारीमध्ये लाईन असती, मग ती दिसत असती का? त्याच लाईन मुळे प्रकाश पडला, त्याच लाईन मुळे विद्युत पंखा फिरायला, मग त्या पंख्याने त्या प्रकाशाने ती लाईन दिसती का? मग लाईन नसती का दिसत नाही? दिसत नाही. मग दिसत नसले म्हणजे नाही का? आता शरीर आहे, मग शरीर शरीरामुळे बसलं का हवेमुळं? मग हवा दिसत नाही तर नाही म्हणा बरं. नाही म्हणता येते का? मग नाही म्हणता येत नाही. आता तर हवा आहे, हवेमुळेच काय व्हायला तर बोलण्याचा चालण्याचा व्यवहार व्हायला लागला. आणि ते जे व्यवहार आहे ते कोणाच्या सत्तेने व्हायला चाले? हे शरीर कोणाची सत्ते? इथं सत्ता कोणाची? तर देवाची सत्ता आहे. उगाच फुकट आपण अभिमान करतो की ही सत्ता कोणाची? माझी. हे घर कोणी बांधलं? म्या बांधलं. हे पैसे कोणी मिळवले? म्या मिळवले. अरे सगळं जे व्हायला लागलं तर देवाच्या सत्तेमुळे व्हायलं. आणि आपण इथं कोण काय करणार आहे? जसं महाराज सांगत असते की बैलगाडी ओढतात आणि कुत्र काय चालतं? गाडी खाली चालतं. मग त्याला वाटतं की गॅस गाडी वळली. तस सगळ्या जगाची गाडी देवामुळे चालली. म्हणून देवच ड्रायव्हर करायला. म्हणून देवच एक सत्य. म्हणून देवामुळेच हे शरीर चाललं आणि देवामुळेच पाहता येईल, बोलता येईल. सगळे जे व्यवहार व्हायले तर कोणामुळे व्हायले? तर देवामुळे व्हायले. म्हणून इथं काय करा तर देव ध्यानात ठेवा, बाकी काहीच ध्यानात ठेवा. कारण श्वासापेक्षा जग कनिष्ठ आहे. जग कशापेक्षा कनिष्ठ आहे? श्वासापेक्षा. कारण शरीरात श्वास असेल तर जग मिळवता येईल. पण शरीरातला श्वास कशाने मिळवता येईल? किती पैशाने मिळवता येईल? म्हणून जगाबरोबर श्वासाची किंमत सुद्धा करता येत नाही. इतका अनमोल श्वास आपल्याला आता इथं शरीरात चालू आहे. म्हणून शरीर शरीरामुळे नाही तर हवेमुळे. म्हणून शरीरातच हवा आहे का हवेतच शरीर आहे? कशाने? कारण शरीरात तर हवा आहेच, पण नाही हे शरीरच हवेत. म्हणून हवा जर नसली तर हे शरीर नाही. महाराज म्हणतात की पाण्यातले मासे पाण्याच्या बाहेर जर काढले तर तडफडून मरतील. पाण्याशिवाय त्यातला मासा जगू शकत नाही. तसं ह्या शरीर रूपी मासा हवेशिवाय जगू शकत नाही. म्हणून हे हवेतला मासा आहे. म्हणून हवा जर ध्यानात घेतली तर हवा निघून जात असते. त्याचं लक्ष कपड्याकडे राहत नाही, त्याचं लक्ष केसाकडे राहत नाही. आणि आपलं लक्ष सगळं कशाकडे? महाराज म्हणले की आपली अक्कल कपड्यात कशात गेली? चिरगुटात केसातच अक्कल गेली. सगळे नादी नटायत लागले. सगळे काय करायले? नटायले. कशाला नटायले? या घाणीला. शरीर काय? शरीर विटाळाचे आळे, पाया मोह पास जाळे, पतन शरीरामुळे. म्हणून शरीर हे काय तर विटाळे. विटाळाचं काय? आळे.
आणि त्याच विटाळाला सजवायले, त्याच विटाळाला काय करायले तर फुलं टाकायले, नटायला लागले, दागिने घालायले. काय करायले? दागिने कशाला घालायले? शरीरावर. आणि शरीर काय? विटाळे. मग विटाळ ध्यानात घ्याव का नटाव? महाराज म्हणले हे शरीर काय तर घाण आहे. घाणीचा काय? बाप आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरायसे. म्हणून शरीरा इतका अपवित्र काहीच नाही. आणि शरीर शरीरामुळे नाही तर हवेमुळे, आणि हवा जर ध्यानात घेतली तर शरीर सिद्ध होत नाही. मग शरीर एक हवाच आहे. मग शरीर शरीराला कळालं का हवेला हवा कळाली? आणि दोन्ही कळाली. शरीर हवेशिवाय नाही आणि हवेला कळत नाही. आणि कळलं तर व्हायलंय. मग कळणं कशामुळं व्हायलं तर मनामुळं व्हायलंय. पण आता नाही का इथं नाही का इंद्रियाने कळत. मन आता आहे, इथं आहे. पण पाची इंद्रियाने मन कळत नाही. आणि ते मन आपल्याला कळायले. म्हणून महाराज म्हणले की ज्याला मन कळतं ते आपण आहे. मग मन शरीराला कळालं का? मन इंद्रियाला कळालं का? मन हवेला कळालं का? मग मन कोणाला कळालं? ज्याला मन कळालं ते आपण. मग मन ज्याला कळालं ते आपण आहे. मग मनाचा मालक कोण आहे? तर आपण आहोत. पण मनाचे आपण चाकर झालो. कशाचे? घोड आहे आपल्यापाशी. मग घोड आपल्या ताब्यात असावं का आपण घोड्याच्या ताब्यात असावं? घोडा आपल्या ताब्यात असावं. मग घोड्याच्या जर आपलं घोडं जर आपल्या ताब्यात असलं तर आपल्याला त्याला चाल शिकवता येईल. पण घोड्याचा लगाम ढिला सोडला तर घोडं कुंकड बिली. तसं आपलं मन संसारामध्ये जर घातलं तर मन आपल्याला लक्ष 84 एवढी फिरीन. काय करीन? फिरीन. गुंतू गुंतू मारीन. मन काय करायले? इतर ध्यान फिरायला लागले. आणि महाराज म्हणले की आपल्याला काय आवडत तर सुख आवडत. आणि मनाच्या मार्गाने जर गेलं तर आपल्याला सुख लक्षात येणार नाही. सुख वसे हेच ठाई बहु पायी संताच्या संगतीमध्ये सुख आहे. पण सुख काय आहे तर आता इथं मी जो जाणणार आहे तो न दिसणार आहे पण न मारणार आहे. हे वर्म मनुष्य देहातच लक्षात येत असतं. इतर देहात लक्षात येत नाही. आपल्याला मज्जा आणि परमार्थ करायची सवय लागली. मनाला मोकळं सोडून परमार्थ करायची सवय लागली. का शिस्तीत करायची सवय लागली का? कोणता बी व्यवहार आपण शिस्तीत करतो का मोकळ्या मनाने करतो? म्हणून महाराज म्हणले येथे अवघे वाया गेले दिसती सायास. म्हणून वाया चाललो. शिस्तीने जर आपण राहिलो तर आपल्या हे लक्षात येईल. म्हणून महाराज म्हणले की आपलं मन संतांच्या संगतीत जर लावलं कारण आपल्या मनामध्ये काय तर घोटाळा आहे. कारण तो घोटाळा संतांच्या संगतीमध्ये निघत असतो. इतरांच्या संगतीमध्ये जास्त घोटाळा होतो. इतरांच्या संगतीत काय होत असतो तर घोटाळा होतो. आणि संतांच्या संगतीमध्ये आपलं मनाला मार्ग लागतो. म्हणून महाराज म्हणले संतांचे संगती मनोमार्ग गती. मनाला मार्ग फक्त संतांच्या संगतीत लागतो. आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून देव संतांच्या संगतीमध्ये जात आहे. म्हणून महाराज म्हणले धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. म्हणून पंढरीचा देव धरला पण कोणाच्या संगतीत? संतांच्या संगतीत. म्हणून महाराज म्हणले की ज्याने बी आता
वाल्मिक ऋषी जरी झाला तर कोणाच्या संगतीमुळे, तर नारदाच्या संगती. नारदाच्या बोधामुळं वाल्याचा कोण झाला, वाल्मिक ऋषी झाला. पण संगती कोणाची होती, संताची होती. म्हणून संतांच्या संगतीमध्ये देव प्राप्त होत असतो, देव ध्यानात येत असतो, देव असतो. पण आपल्या ध्यानात जसं महाराज सांगत असते की एखादा पायाळू आहे आणि त्याच्या घरात धन आहे, पण महाराज म्हणले की तिथं तो काय करायला, तर दरिद्री बघायला. आणि एखाद्याने काय सांगितले की तुमच्या घरात काय धन आहे, मग त्या धनाचा ठेवा उकारल्यावर धन नव्हतं का माहीत नव्हतं. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. म्हणून आपल्यापाशी आपण परमात्मा आहोत हे ठेवाय, पण आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटतं मी माणूस आहे, मी जातीचा आहे, मी नावाचा आहे, मी कुळाचा आहे, हेच वाटायले. म्हणून आपण जातीचे आहेत का, कुळाचे आहेत का, माणूस आहेत का. म्हणून हे जे अनुभव यायला हे तर मानलेलं आहे, हे खरं नाही, हे खोट आहे. आणि खोट्याला आपण काय म्हणलो तर खरं माना. म्हणून तुकाराम महाराज म्हणले कासया हा सत्य मानेला संसार, काय केले चार माझे माझे. म्हणून संसार खरा आहे का संसार खरा मानला. म्हणून महाराज म्हणले संसार खरा मानला, संसार खरा नाही. खरा असता तर महाराज म्हणले की ते फटा झाला नसता, आणि खरा असता तर लोकांनी करून टाकला असता. म्हणून रामाचा कृष्णाचा संसार काय झाला, तर कृष्णाने संसार स्वतःचा बुडून टाकला. द्वारका कशात बुडली, पाण्यात बुडून टाक. मग खरा होता का, खरा नव्हता, खोटा होता म्हणून बुडली. खरा असता तर बुडाली असती का. जसं दोरीवर सर्प नव्हता म्हणून नाही ठरला, खरा असता तर कुठं गेला असता. तस संसार नाही, शरीर नाही, इंद्रिय सुद्धा नाही, आणि मन सुद्धा नाही, आणि त्याला जाणणारे आपण नाही असे नाही, तर ते नेहमी सिद्ध आहोत अशी असणारी सिद्ध वस्तू फक्त पाहता संतापे घेऊसावे. म्हणून संतांच्या संगतीत गवसती. कोणाच्या संगतीत, जसं प्रकाशाच्या संगतीमध्ये वस्तू कळते. वस्तू वस्तूमुळे दिसती का प्रकाशामुळे दिसती, प्रकाशामुळे दिसती. आणि कळती कोणामुळे, तर आपल्यामुळे कळती. ज्याच्यामुळे कळती तो बी आहे, ज्याच्याने कळत ते इंद्रिय आहेत, आणि जे कळत ते विषय आहेत, आणि ज्याच्यात कळत ते अंतःकरण आहे, आणि ज्याला कळत तो बी आहे. आणि जो बी आहे तो कधीच बदलत नाही, त्याचा कधीच नाश नाही. अशी नष्ट न होणारी न बदलणारी जी वस्तू आहे ती बी आहे. म्हणून महाराज म्हणले की मी न मरणारा आहे असं मला माझ्याबद्दल ज्ञान आहे, मी न बदलणारा आहे असं मला माझ्याबद्दल ज्ञान आहे, मी एक आहे असं मला माझ्याबद्दल ज्ञान आहे, मी पूर्वीचा आहे असं मला माझ्याबद्दल ज्ञान आहे. म्हणजे मला आत्मज्ञान आहे, आत्मज्ञान होण्याची गरज नाही, फक्त लक्षात घ्यायची मात्र काय मला गरज आहे. अति लक्षात फक्त संतांच्या संगतीत येते. म्हणून महाराज म्हणले काय सांगू बे या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवित्व हा पायी
जीव थोडा म्हणून संतांच्या पायावर आपला जीव, म्हणजे महाराज म्हणले की आपला मूर्खपणा संतांच्या पायावर ठेवा आणि शहाणपणा आपण घ्यावा. आणि आपण जर संतांचा शहाणपणा ध्यानात घेतला तर मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता. म्हणून मी परमात्मा हे संतांकडून कळत असत. आणि हे जर कळालं तर बंधन राहत नाही, जन्म मरण्याचं दुःख राहत नाही. जन्म आणि मरण हे कशामुळे वाटतं तर शरीरामुळं, शरीराला खरं मानल्यामुळं जन्म आणि मरण्याचं दुःख आहे. आणि ते दुःख संतांच्या संगतीत राहत नाही, कारण शरीर खोटं आहे. शरीर दिसायला आहे, ते असायला सिद्ध नाही. ते दिसाय पुरतंय. जसं नदीतलं पाणी ते वाह्यात लागलेले, ते पाणी काय नाही तर स्थिर नाही. तसं आता अनुभवाला येणार शरीर हे कधी स्थिर नाही. त्याच्यात सारखा बदल होतो आणि त्याला जाणणारा मी कधीच बदलत नाही. असा असणारा मी सदोदित आहे, नेहमी आहे. असा असणारा मीच परमात्मा आहे. आता मी देव असं जर म्हणलं तर हिंमत वाटते का? आपल्याला वाटतं आपण कशाचे देव, आपण तर नवरा आहे, आपण तर पोराचे बाप आहेत, आपण तो महाराज आहेत, आपण तर काही 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 समजायला लागलो. सुटकी म्हणता सुटकी होती ब्रह्म म्हणावयास भेटी. आपण ब्रह्मरूप असताना भेव का वाटायला? जसं धनगराच्या मेंढ्यातला सिंह, सिंह असताना सिंह का म्हणेना तर तो मेंढा समजायला हे चुकायले. मेंढा समजला, समजायला लागला नसून म्हणायला. तस आपण नाम रूपात्मक सृष्टी, नाम रूपात्मक जग, नाम रूपात्मक शरीर नसून आहे म्हणायलो. आणि आस्ती भाती क्रिये मी असणारा परमात्मा असून नाही समजायलो. म्हणजे डोळे असून खड्यात पडायला का असून डोळे असून. आणि मनुष्य देहात ज्ञानाचा डोळा आहे आणि त्या ज्ञानाच्या डोळ्याने सृष्टीचा नाश होत असतो. सृष्टीच नाही ठरत असती. आणि सृष्टी जर नाही ठरली तर मीच खराय असं आपलं सिद्ध स्वरूप उघड होत असत. आणि हे उघड पण फक्त संत सांगतात, म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे. इतर लोकांचं ऐकल्यासारखं दाखवलं पाहिजे. आता तोंड असल्यामुळे बोलणं सुरू आहे, मग बोलता येतं म्हणून बोला का? जे बोलायचं तेच बोलावं, जे ऐकायचं तेच ऐकावं का? ऐकू येतं म्हणून ऐकत बसावं, जे ऐकायचं तेच ऐकावं. तसं संतांचं बोलणंच ऐकण्यासारखं. संतांची वचन आहेत, आली मुखा वाटे अमृत वचने. म्हणून संतांचे हे काय तर अमृत वचन आहेत. आणि त्या अमृत वचनाने मी परमात्मा आहे हे सिद्ध होतं. हे लक्षात येतं. आपल्या ठिकाणी दुःख राहत नाही आणि दुःख घालवायची गरजच नाही. किती दिवसाचा जरी अंधार असला आणि तिथं जर प्रकाश नेला तर तो अंधार घालवायची गरज आहे का? तो अंधारच प्रकाश होतो. तर अंधारच प्रकाश होत असतो. तसं किती दिवसाचं अज्ञान जरी असलं तर संतांच्या संगतीत बसलो तर अज्ञानच नाही राहत, अज्ञानच राहत नाही. मी ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. महाराज म्हणले आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. म्हणून मी ज्ञान स्वरूप परमात्मा आहे हे संतांच्या संगतीत कळत. आणि असं जर कळालं तर महाराज म्हणले तिथून भजन सुरू होतं. आणि असं जर नाही कळालं तर किती भजन केलं तर भजन होत नाही, ती पापच होत राहत. महाराज म्हणले मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी, एवढी पाठी थापटती देहाला मी म्हणण्या इतकं पाप नाही आणि देहाला मी न समजण्या इतकं
नाही देह दोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल मनोनी लावो करा काळ सारा चिंतने. म्हणून देहाला जोपर्यंत मी म्हणणं सरत नाही तोपर्यंत परमार्थाला खरी सुरुवात होत नाही. आणि ती सुरुवात फक्त संतांच्या संगतीमध्ये होत असते. म्हणून संतांच्या संगतीमध्ये मी देह नाही, देह माझा नाही, देह खरा सुद्धा नाही असं लक्षात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणले संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून संतांच्या वाटाने आपण जर चाललो तर आपल्याला आपणच देव आहोत असं देव ध्यानात येत असतो. देव देव करण्याची वस्तू नाही. महाराज म्हणले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. महाराज म्हणले तीर्थात जर गेलं तर दगड पाणीचे, कुठं जा डोंगर पाणी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. संतांच्या संगतीमध्ये देव उभा असतो. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. म्हणून देव कीर्तनात उभा असतो. उभा असतो म्हणजे मीच देव आहे असं लक्षात येत असतं. देव चारी धामात नाही, देव कोणत्याही क्षेत्रात नाही, देव आता इथं प्रत्यक्ष आपल्या आपणच देव आहोत असा उभा देव सांगितला. कोणी सांगितला तर संतांनी सांगितला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आपलं मन जर लावलं तर खरा देव लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणले की आकळावा श्रीपती येणे पंथे. या मार्गाने आपण जर ध्यानात घेतलं तर देव आपण आहोत असं ध्यानात येतं. आणि असं ध्यानात आल्यावर महाराज म्हणले रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो तो शिवाचा राम जप. म्हणून तोंडाने काय म्हणायचं तर रामकृष्ण हरी. कारण राम आणि कृष्ण. तर महाराज म्हणले की जो देव मरत नाही त्याचं नाव बी खरं आणि त्याचं रूप बी खरंय. आणि जे मरत त्याचं नाव बी खरं नाही, त्याचं रूप बी खरं नाही. आता शहराचं नाव खरंय का रूप खरंय सांगा. आता अल्पाने शहराचं नाव ठेवलं, ते नाव बी खरं नाही, त्याचं रूप बी खरं नाही. ते रूप पाहत तवाच्या शहराला ढोलत, ते शरीर बी गेलं, त्याचं नाव बी गेलं. पण काय करायले महाराज म्हणले की त्यालाच म्हणायले खरं समजून. महाराज म्हणले उपजल्या पिंडासी नाव नाही येते पाशी. म्हणून महाराज म्हणले त्याला नाव नाही पण भोकायला लागले. महाराज म्हणले की संसार पाहिला नाही पण मुरदाळ संसार आपण वापरायला लागलो. गंधे अंडे घोळायलो ते नाहीच. तस शरीराचं नाव रूप खरं नाही आणि देवाचं नाव बी खरंय, देवाचं रूप बी खरंय. आणि म्हणून देव नेहमी, देव कधी नाही असं नाही. बालपणातला जाणणारा आता नाही, काही नाही, कमी नाही. बालपणातला जाणणारा आता आहे, इथे तो बी. कारण ज्याला आताच ज्ञान व्हायला आणि मागचं ज्याला आठवायला तो बी. मग मागचं पण आठवलं, त्याला आठवायला का? मग आता ज्याला आठवणे तो मी आहे. आणि आता इथं ज्याला प्रत्यक्ष ज्ञान होत तो मी आहे. आणि असा असणारा मी तो कोणत्याच इंद्रियांनी कळत नाही. इंद्रियाला ज्याच्यामुळं कळतं तो इंद्रियांनी कसा कळत? मग ज्याला हे सगळं कळालं तो मी, पण तो कसा आहे हे मात्र सांगता येत नाही. पण तो मरत नाही, तो बदलत नाही, तो अखंड आहे. त्याच्यात कोणताच खंड नाही, अखंड. अखंड महाराज म्हणले की अखंड तो कसा आहे तर तो अखंड आहे. त्याच्यात भेद नाही, त्याच्यात खंड नाही. असा असणारा परमात्मा तो मी आहे. आणि त्याच आपण तोंडाने बोलता आपल्याला वाणी आहे.
इतर देहात काय नाही तर वाणी नाही, आणि मनुष्य देहात वाणी आहे. त्या वाणीने आपल्याला बोलता येतं. म्हणून महाराज म्हणले की देवाचं बद्दलच बोलाव, जे खरंय त्याच्याबद्दलच बोलाव. म्हणून भूमी आया सो बगद्या, म्हणून जे बोलता येतं म्हणून ते काही बोलू नाही. जे खरंय त्याच्याबद्दलच वर्णन करावं, त्याच्याबद्दलच बोलाव. आणि असं जर बोललं तर वाणीने पाप होणार नाही. म्हणून महाराज म्हणले रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जन. म्हणून आपलं भाव म्हणजे आपलं जे असणं आहे ते खरंय, ते निरंतर आहे. आणि देव आणि साधू संत त्याच भजन करायले, देवाच काय करायले, भजन करायले. महादेव सुद्धा कोणाचं भजन करायले, जो खरा आहे त्याच्याबद्दल भजन करायले, जे खोट आहे त्याचं भजन करायले का. म्हणून देव खरा आहे. जसं अनेक झाडं जरी असली तर झाडामुळे असतात का पाण्यामुळे. मग झाड खरे आहेत का पाणी खरे. मग पाणी दिसतं का ओळखाला. झाड अनेक रूपाचे पण पाणी अनेक रूपाचं आहे का एक एक. पण तेच पाणी मिरचीत गेलं तर तिखट लागत, ऊसात गेलं तर गोड लागत. म्हणून ते पाणी उपाधी भेदामुळे तसं तसं वाटायला का पाणी तिखट आहे का गोड आहे का आंबट आहे. म्हणून पाणी तिखट नाही, गोड नाही, आंबट नाही, उपाधी भेदामुळे वाटायला. तसं जीव अवघे देव खोटा नागवी सत्य. म्हणून जीव काय तर देव रूप आहे. उपाधी भेदामुळं आपण काय म्हणालो तर तसं तसं समजायला. वास्तविक जीव तसा नाही. जीवाचं जे असणं आहे, जीवाचा जो भाव आहे तर तो भाव काय तर असणं आहे. आणि असणं हे सदोदित आहे. आणि अनुभवाला येणारा संसार नेहमी नाही. म्हणून संसार नाही आणि मीच खरा आहे असं खरं जर आलं ध्यानात तर महाराज म्हणले की तेच देवाचं नाव आहे, तेच खरं नाव आहे, तेच एक आहे. संसार एक नाही, अनेक आहे, अनेक तुकड्याचा, अनेक रूपाचा आहे. म्हणून महाराज म्हणले एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीजे. जसं एक असणारा परमात्मा जर ध्यानात घेतला तर त्याला द्वैत राहत नाही, बंधन राहत नाही. तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी दुसरं नाही. दुसरं नाही म्हणल्यावर मग कुठे संसार, नाही म्हणल्यावर मग कुठे बंधन. जसं आरशातलं प्रतिबिंब दुसरे का आपली छाया आहे, आपलंच रूपी. घरामध्ये जर 100 आरसे असले तर 100 प्रतिबिंब दिसायले. म्हणून ते 100 मी म्हणजे 101 असं मोजतो का आपण, नाही मोजित. कारण अनुभवाला यायले तर ते एकाचाच आविष्कार आहे. एकाचाच काय तर आविष्कार. म्हणून ते दोन नाहीत. म्हणून महाराज म्हणले चैतन्याची शोभा शोभतसे. म्हणून सगळं जी शोभा आहे ती कोणाची आहे, चैतन्याचीच आहे. आणि असं जर वाटलं तर महाराज म्हणले आता काय नाही तर दुसरं नाही. दुसरं नाही म्हणून संसार घालवायची गरज नाही. शरीर नाही म्हणल्यावर जन्म मरण नाही. श्वास खरा नाही म्हणल्यावर जाणं येणं खरं नाही. मन खरं नाही म्हणल्यावर 184 योनी सुद्धा खऱ्या नाहीत. आणि मी एक मात्र खरा आहे म्हणल्यावर हे काहीच नाही, मीच आहे. असं जर ध्यानात आलं तर महाराज म्हणले आता बंधन दिसाय पुरतंय का असायलाय, दिसायलाय. दोरीवर सर्प दिसायलाय का असायलाय, दिसायलाय. सोन्यावर अलंकार उग नाम मात्र का अलंकार आहे. दिसायला सोनं, असायला सोनं, उग म्हणायलाच आपण की अलंकार. वास्तविक अलंकार नाही, नाम मात्र लुगडे. एरवी सुताची ते उघडे सूत उघडे. तसं परमात्मा उघडाय.
महाराज म्हणले एरवी तरी मी कैसा मुखा प्रति भानुका जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. महाराज म्हणले जितका सूर्य उघडाय तितका मी उघडाय महाराज म्हणले. म्हणून मी उघडा असून अवघड का वाटायला, तर मूर्ख महाराज लोकांनी परमार्थ अवघड केला का परमार्थ अवघडे. तुकाराम महाराज माऊली तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. तुकाराम महाराज म्हणले माऊली हरिपाठात म्हणले सगळ्यात काय परमार्थ इतकं सोपं काहीच नाही आणि संसारा इतकं अवघड काहीच नाही. म्हणून सोपा असलेला परमार्थ ध्यानात येत नाही याचा अर्थ त्याचं चुकलं का आपलं हुकलं. कारण आपलं हुकलं संसार सूर्य उघडाय, पण उघडा सूर्य असताना कस काय याला रात्र यांनी डोळे झाकले. काय केले? सूर्य असताना डोळे झाकले. आता अंधार नाही दिसणार का? सूर्य नाही, सूर्य पण याने डोळे झाकले. तस महाराज म्हणले की परमात्मा उघडाय, उघडा असून महाराज म्हणले याला परमार्थ का लक्षात येणार, परमात्मा का लक्षात येणार. म्हणून याने बुद्धीचा डोळा काय केला? झाकला. म्हणून महाराज म्हणले बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण तत्परायण आहार निसी. म्हणून बुद्धीने काय करायचं तर मी परमात्मा हे निश्चित करायचं. आणि हे जर निश्चित केलं तर आपण खोट खरं म्हणून निश्चित केलं. मी नावाचा आहे, मी गावाचा आहे, मी जातीचा आहे, कुळाचा आहे, हे खोट पक्क केलं. म्हणले मी या नावाचा आहे, घोळू 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 पक्क केलं. म्हणून महाराज म्हणले नाव रूप खरं नाही, ते खोट आहे, ते भासणार आहे. हे शरीर स्वप्नात होतं का? हे शरीर स्वप्नात नव्हतं. मग हे शरीर इथंच स्वप्नात तर मी आहे. म्हणून शरीराला सोडून मी स्वप्नात आहे. आणि ज्याने स्वप्न पाहिलं तो मी आहे आणि तो आता इथं या जागृतीला पाहायला लागलो. म्हणून जागृती खरी नाही, स्वप्न सुद्धा खरं नाही आणि त्याला जाणणारा मी मात्र खोटा नाही असा असणारा परमात्मा. म्हणून महाराज म्हणले की तो जर ध्यानात घेतला नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा. न मरण्याचा अनुभव आपल्याला आहे, न मरण्याचा आपल्याला ज्ञान आहे. मी मरत नाही, जीवन देखे मरण म्हणून मी जीव मरत नाही असा आपल्याला नेहमीच अनुभव आहे. आणि संसार कधीच राहत नाही हे सुद्धा आपल्याला काय अनुभव आहे. असा न मरण्यासारखा अमृत असणारी गोडी संतांच्या संगतीमध्ये आपल्याला लाभता येते, लाभ होती. आणि अशी जर आपण ती गोडी संतांच्या संगती जर ध्यानात घेतली तर महाराज म्हणले जीवन जगण्याची त्याला कला येत असती. आणि असं जर ध्यानात नाही घेतलं तर महाराज म्हणले त्याची अवकळा होती, अवकळा बेजार होत. अवकळा करू 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 बरत किती कडक पाप्या घाला, किती निर्वा, काही नखरे करा, संसारात खरं मानलं की गेल्याशिवाय राहत नाही. आणि मी दे ध्यानात घेतलं की न मरण्यासारखी जीवन जगण्याची कला आहे. संताकड मरण मारी विद्या आहे. कोणती? मरण मारी विद्या, मरणाला मारणारी विद्या फक्त संताकडे. ती जर ध्यानात घेतली तर अमृतम तू विद्या, अमृत म्हणजे न मरण्याची विद्या फक्त संताकडे. आणि ती जर ध्यानात घेतली तर महाराज म्हणले की त्याला काय सरली त्याची येर झार झाला सफल व्यापार हरी आला आता मग कैची भय चिंता. म्हणून ही चिंता राहणार नाही.
हरी जर हातात आला आणि तो हरी कोणाच्या हातात आला तर महाराज म्हणले सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता म्हणून प्रल्हादाने देवाचं भजन केलं तर प्रल्हादाला देव हातात आला, देव ध्यानात आला. महाराज म्हणले की हिरण्यकशिप प्रल्हाद भजन करीत, हिरण्यकशिप म्हणला अरे तू काय भजन करायला, कोणता तवा दे, कुठं दे, कवा दे. अरे देव भक्त प्रल्हाद म्हणला देव कुठं नाही असं नाही, कुठं आम्ही देव, ते मला ह्या खांबात देवे का. खांबात देव सुद्धा काय झाला तर प्रगट झाला. हिरण्यकशिपूने लाथ आणली तर देव कुठून प्रगट झाला, खांबातून प्रगट झाला. म्हणून महाराज म्हणले की देव सगळीकडे एरवी सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही ते स्वात्मतुपाही चैतन्य ये चैतन्य सर्वत्र आहे सगळीकडे. फक्त उपाधीमुळे आपल्याला वाटलं की एवढाच आहे, 3.5 हाताचाच आहे. मी 3.5 हाताचा आहे का. महाराज म्हणले अनु रेणूया तुकडा तू का आकाशा एवढा आकाशापेक्षा महान आहे. कारण संसार जगच खोटे म्हणून आपली व्यापकता सुद्धा खोटी आहे. आपण व्यापक आहोत असं म्हणता सुद्धा येत नाही. मी असा नाही, मी एवढा आहे की मी हे जगच खोटे म्हणजे व्यापकता आपली महाने नाही, मीच आहे असं आपलं महिमा फक्त संतांकडून कळत असत. म्हणून महाराज म्हणले की प्रल्हादाने देवाचं नाव घेतलं. नाम आठविता रूपे प्रगटपय झाला गोपाला रे तुझे ध्यान लागो. माझ्या मना जसं नाव उच्चारला तर देव ध्यानात येत असतो. महाराज म्हणले की एखाद्या गावात जर आपल्याला जायचं असलं, त्या माणसाचं नाव माहित असलं, त्याचं घर जरी माहित नसलं तर आपण गावात जर गेलो तर आपण म्हणतो शामराव महाराजाचं घर कोणतं आहे हो, तर ते म्हणतो त्या तिथे. म्हणजे ते शामराव महाराज तुम्ही पाहिले बी नाही, त्याचं तुम्हाला घर बी माहित नाही, पण नावाने त्याचं घर बी दाखवलं, त्याचं रूप बी दाखवलं. तसं महाराज म्हणले देवाचं नाव उच्चारलं की न मरणारा परमात्मा ध्यानात येतो आणि न मरणारा परमात्मा ध्यानात आला की माणसाला दुःख राहत नाही. जसं सूर्य ध्यानात आला तर अंधाराचं दुःख राहत नाही, तसं देव ध्यानात आला की आपल्याला 184 एवढीच दरिद्रीच कोणतंच दुःख राहत नाही. मीच परम तत्व आहे असं ध्यानात आल्यावर दुःखाचा काय होतो तर नाहीच होतो. असा असणारा परमात्मा भक्त प्रल्हादाने ध्यानात घेतला, उद्धवाने सुद्धा ध्यानात घेतला. आणि ते ध्यानात येण्याकरता त्याचं नाव काय तर सोपं आहे. महाराज म्हणले ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे. महाराज म्हणले देवाचं नाव जर आपण खरंच अंतःकरणातून मनातून घेतलं तर देव ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर नाही ध्यानात घेतलं तर महाराज म्हणले की काय करीत ज्याची त्याचीच हानी होईल आणि ध्यानात घेतलं तर ज्याचं त्याच कल्याण होईल. म्हणून ध्यानात हा विचारून अहंकारू सांडीजे मग असतीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणच केली. कारण आपल्याला दुःख आपल्यामुळेच आहे आणि कल्याण कोणामुळे तर आपल्यामुळे. पण संतांच्या संगतीत संतांच्या वाटाने आपल्याला जावं लागल. आपण मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. महाराज म्हणले मनाने परमार्थ केला तर तो बुडल आणि पावणाराच्या संगतीत जर आपण पोहणं शिकलो तर तरंगतो. आणि मनाने जर पाण्यात उडी हाणली तर पाणी आपल्या अंगावर बसन आणि आपल्याला बुडात घालीन. तसं संसारात आपण जर नादी लागलो तर संसार आपल्याला मारून टाकीन आणि संसार आपल्यावर बसन. म्हणून गलती ते न करा होणे गाढव कुत्रा. म्हणून हे जर नाही लक्षात घेतलं तर आपले रिझर्वेशन झालेले आणि हे जर ध्यानात घेतलं तर महाराज म्हणले हे जर ध्यानात येत नसलं तर नाव घ्या. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ
विराळ जाणे म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघी जनी प्रकाश म्हणून कंठात जर देव धरला तर आपल्याला देव ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. असं आपल्याला देव संत हे आपल्याला शिकवतात. आपण शिकलं पाहिजे. इतराच्या संगतीत आपण शिकलं नाही पाहिजे. एक तर संतांच्या संगतीत शिकाव. नाही जर कळालं तर देवाचं भजन करावं. कोणाचं भजन करावं? देवाचं. कारण जेने हा देह दिला दान म्हणून ज्यांनी देव दान दिला त्याचं चिंतन करीन, त्याचं गुण गाईन. गाईन गुण तयाचे. असं जर भजन केलं तर त्याला भक्ती म्हणावं. आणि असं जर भजन नाही केलं तर ती भक्ती नाही. ती काय तर भक्ती ठरत नाही. ती तिला भक्ती म्हणू नये. जसं महाराज एक दृष्टांत सांगते आणि आपण आटप्त घेऊ. जसं एखादी बाई जर नवऱ्याचे फोटो पाहू लागली आणि नवरा जर येऊन बसला, तो जर मला भाकर वाट, तर ती म्हणली तुम्हाला काही टाइम आहे का नाही? मी काय करायला? मी तुमचेच फोटो पाहिले. कोणाचे? तुमचेच पाहिले. अरे ते मला मी समोर आहे. पण ती म्हणली तुम्ही कुठं रोज घरी राहता? मला तर फोटो पाहायचे. कोणाचे पाहते? तुमचे. पण साक्षात नवर तिच्या नवऱ्याला भूक लागलेली असते, तिने जर वाढलं तर ती भक्ती आहे. आणि तिने जर तिचे फोटो पाहिले तर तिला भक्ती म्हणावं का? म्हणून आपलं असं भजन चाललं. कोणतं भजन चाललं? सत्य गेले डोळ्यावरी अविद्येची साले थोरी. म्हणून जो खरा असलेला देव तो जर ध्यानात घेतला तर कोणत्याही देवाचं भजन करायची गरज नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. कुंडली वरदा हरी बोल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणे भाग्यज्ञ तू सावी. तू सोने मज द्यावी पसाई दाणी. जे काळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मिरती वाढू. होता परस्परे जडो मैत्र जीवांची. दुरितांची तिमिर जाऊ. विश्वसुधर्म सूर्य पाहू. जो देवांची तू लावू. प्राणी जात वरसती सकळ मंगळी. स्वनिष्ठांची मांद्यळी अनावर्त भूमंडळी. भेटू तया होता चला कल्पतरूची अर्णव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जर्णव पियुषांचे चंद्रबीजी अलांछन. मार्तंडजी तापेन जे सर्वाही सदा सज्जन. सुईरी होतू किंबहुणा सर्व सुखी. पूर्ण होऊ नीतिनी लोकी. भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेष लोकी द्रष्टा दृष्टी विजय व्हावीजी. ईत म्हणे श्री श्री सराहू. हा होईल दान कसाहू. येणे ज्ञानदेव ज्ञानदेव. येणे ज्ञानदेव सुखिया. श्री गुरुहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.